आज काय नाश्ता देणार आहेस? नाश्ता आज मूग डाळ भिजवली आहे. मूग डाळीचं आज तुम्हाला आमलेट करून देते. काय काय घालणार त्याच्यामध्ये? कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची सगळं घालून छान थांबा मी बनवूनच देते तुम्हाला. तर मी रात्रभर डाळ भिजवली होती. तर डाळ सकाळी स्वच्छ धुवून घेतली. आता ती बघा मिक्सरला लावली. ही मूग डाळ मी घेतलेली आहे 2 वाट्या. ती रात्रभर चांगली भिजवली होती. त्यानंतर आता सकाळी धुवून स्वच्छ करून आता मी मिक्सरला ती फिरवून घेते. रात्रभर मी डाळ भिजवून घेतली होती. हे बघा आता मी मिक्सरला ती फिरवून घेते आणि आता त्याची छान म्हणजे खूप एकदम बारीक वाटण्याची काय आवश्यकता नाही, जरा दबदबीत वाटून चालणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गाजर, आपल्याला आवडेल ती थोडीशी कोणतीही भाजी घातलीस तरीसुद्धा हरकत नाही. गाजर घालायला हरकत नाही. कोथिंबीर, मिरची हे सारं मी आता घालून घेतलेलं आहे. मीठ, थोडीशी साखर पण घातलेली आहे आणि सारं हे मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊ. हे बघा त्याची कन्सिस्टन्सी. त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि मी बटाटा घातलेला आहे. एक बटाटा मी उकडून घेतला होता. तो बटाटा मी चवीसाठी याच्यामध्ये हाताने स्मॅश करून घातलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि ही कन्सिस्टन्सी आपल्याला तव्यावर घालता येईल एवढी पातळ करून घेऊ. आता मी थोडंसं खोबरं पण घालते. आम्ही कोकणातली माणसं त्यामुळे आम्हाला खोबऱ्याची आवड जास्त आहे. ओलं खोबरं घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग, थोडीशी हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सारं मिश्रण मी एकजीव करून फ्राय पॅन घेतलेला आहे. पॅनला थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता हे सारं आपण पॅनवर घालूया. हा गॅस आपल्याला खूप एकदम मोठा ठेवायचा नाही, कारण ते मुगाची धिरडी आहेत ना, ती मुगाचे आमलेट आहे. त्यामुळे ते मूग पटकन तो म्हणजे हलका असतो ना, त्यामुळे तो पटकन जळतो. म्हणजे खूप एकदम डार्क कलर आपल्याला नको आहे ना, त्यामुळे मंद आचेवर करूया. आणि समजाही उठायला कधी आपल्याला त्रास वाटला तर थोडंसं आपल्याला बेसनचं 1 पाववाटी पीठ किंवा तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. तेल लावून चांगलं पॅनवर आपण हे सगळ्या अंगाने भाजून घेऊ. छान मस्त गुलाबी कलर आलेला आहे. अशीच आपण पुढची पण आता घालून घेऊ. हे बघा चवीला अतिशय उत्कृष्ट होतो. प्लस आपले अतिशय हेल्दी प्रोटीन्स सगळे आपल्या पोटात जाणारी भाजीमुळे आपल्याला पूर्णपणे विटॅमिन्स आपल्यामध्ये जात आहेत. हे बघा हे आपल्याला छान कुरकुरीत झालेलं आहे. मस्त कलर आलेला आहे. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही. गॅस जर मोठा ठेवून तव्याखाली गॅस मोठा असला तर एकदम करपू शकतो. त्यामुळे आपल्याला हे असं मंद आचेवरच भाजायचं आहे. घालायलाही सोपं आहे बघा. आणि यांच्या मागणीप्रमाणे मी हे आज नाश्त्याला थोडासा बदल केला. नेहमी तेच नको म्हणून. आणि मूग डाळीचा आमलेट करून दिली. त्याने खूप आवडून खाल्ली. एवढी खाल्ली की 2-3 सहजमध्ये संपवल्यानी. आणि आलेल्या आमच्या पाहुणे मंडळी होती त्यांनासुद्धा ही खूप आवडली. तुम्ही पण अशीच करून पहा. मूग डाळीची पचायला हलकी, जिभेला अतिशय चांगले देणारे. तर यूट्यूब बघितल्याबद्दल धन्यवाद. रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवर